वाईट असतील तर हे बाकीचे नीट वागतात ना. महापौर उपमहापौर मंत्री आणि संत्री जे मुख्यमंत्री नीट नसेल तर हे बाकीचं फार अवघड आहे. आता हे दोघं जण भांडू लागले, ब्रह्मदेव आणि विष्णू. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ, विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ. फार काही नाही का बघा, या दोघांचे भांडणं लागले. इतके भांडणं लागले की या दोघांचं वादामध्ये रूपांतर झालं. आणि इतका वाद वाढला, इतका वाद वाढला. वाद कशामुळे? फक्त मी श्रेष्ठ त्याच्यामुळे. म्हणून अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानो तो जगी तुची पाही. भानू नाम सूर्य नारायण दररोज येतात, पण त्या सूर्याला कधीतरी आपण हात जोडून दर्शन घेतो का त्या सूर्याचं? कधी सूर्याला बोलवलंय का? या सूर्यनारायणा चहा घ्यायला, म्हणे बिना साखरेचाच घ्या. साखरेचा रोग लागला काय त्याला? कधी सूर्याला बोलवत नाही. लघु शशी द्वितीयेच्या वंदिती सर्वभावे. शशी नाम चंद्र, लोक चंद्राला नमस्कार करतात पण सूर्याला नाही. सूर्याला जे 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 खरे साधू संत आहेत ना ते अर्घ्य देतात सूर्य दररोज. सगळं जगही पूजा करत, पण जो व्यक्ती दररोज भेटतो का त्याच्याविषयीचं महत्व राहत नाही, हे लक्षात ठेवा. जो कधी न दिसणारा व्यक्ती त्याच्याबद्दल फार प्रेम आहे. अति परिचय खोटा मान राहत नाही. आणि भयंकर वाद निर्माण झाला या दोघांचा. आणि वाद फक्त मी श्रेष्ठ आहे भांडण. म्हणून या ठिकाणी वर्णने म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणून गेले, लहानपण देखा देवा, लहानपण देखा देवा, लहानपण देखा देवा,
परतया यातना कठीण जय अंगे मोठेपणा जय अंगे मोठेपणा दया यातना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. भागवताशी शिव महापुराणाची कथा काय शिकवते ऐका. या दोन देवांचं भांडण कशामुळे? फक्त मोठेपणामुळे. काही काही लोकांना फक्त मोठेपणा जास्त आवडतो बघा. भगवान विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ, ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ. या दोन देवांचं भांडण फक्त श्रेष्ठामुळे. मी श्रेष्ठ, मला मान द्या. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणून गेलेत की लहानपण देगा देवा, अति मोठेपणा नको. ज्या अंगी मोठेपण यातना कठीण. तुम्ही आमच्यासारख्या लोकांना विचारा आम्हाला किती यातना आहे. तुम्हाला ऐकायला बरं आहे, सोपं आहे, सगळं काही वाटत नाही, छान वाटतं ऐकायला तुम्हाला. पण इथं बसून सांगून दाखवा मग कळलं काय. आम्ही आमच्या महाराजासोबत जायचो. आमचे मुरलीधर महाराज गोंदीकर त्यांच्यासोबत मी जात होतो. ते व्यासपीठावरती बसून कथा सांगायचे, मी असं खाली बसून कथा ऐकायचो महाराज. त्यावेळेस मला असं वाटायचं फार सोपं आहे सगळं. पण ज्यावेळेस मी प्रत्यक्ष बसून कथेला सुरुवात केली त्यावेळेस कळलं सोपं नाही आहे, हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. म्हणून जय अंगी मोठेपणा यातना कठीण. दोन देवांचे भांडण लागले, विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचं भांडण. इतकं वाद वाढला या दोघांचा, इतका वाद वाढला की आता 33 कोटी देवांना चिंता अशी लागली की दोन देव भांडत आहेत, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. या दोन देवांचे भांडण मिटवणारा कोणीतरी तिसरा शक्तिशाली असावा. दोन माणसाचे भांडण जर चालू असतील तर मिटवणारा शक्तिशाली पाहिजे की नाही? बरं, दोन माणसं जर भांडत असतील तर किती वेळ भांडतील सांगा बरं? 5 मिनिटं, 10 मिनिटं, त्याच्या वर भांडू नाही शकत हे दोघं जण. आणि आपण जर त्या दोघांचं भांडण मिटवायला मध्ये पडलो की यांना जास्त अवसान येतं. ये बरं तू इकडं, तुला दाखवतो. ते म्हणतो तू इकडं. आपण मध्ये पडल्यावरच त्यांना जास्त ताकद येते. एरवी नाही, एरवी गार झालेली असते, 10 मिनिटातच गार झालेली. इतकं भांडण की आता 33 कोटी देवांना वाटलं की आपल्याला आता शंकराकडे जावं लागणार. कारण भांडण मिटवणारा शक्तिशाली जर कोण असतील तर फक्त आमचे शिवशंभू आहेत, दुसरे कोणीच नाहीये. म्हणून सगळे 33 कोटी देव, ऐका ना, 33 कोटी देव निघाले कोणाकडे? तर शंकराकडे, कैलास पर्वतावरती. आणि 33 कोटी देवांनी शंकराची स्तुती केलेली होती. ओम नमः शिवाय शिवाय नमः. ओम नमः शिवाय शिवाय नमः.
कैलासात जाऊन शंकराची प्रार्थना केली. काय वाजवा, काय वाजवा. शिव सांब हरे करुणाकर शिव सांब हरे शिव हर शंकर नमामि शंकर शिव हर शंकर नमामि शंकर शिव हर शंकर नमामि शंकर. कोटी देवांनी कैलासात येऊन शंकराची प्रार्थना केल्याचं वर्णन आहे पहा. देव देव महादेव भूतात्मन भूत भावना भूतात्मन भूत भावना. आता 33 कोटी देवांनी शंकराची प्रार्थना केल्यानंतर भगवान शंकर कैलासात पुढे आले. देवाय हो, मला का आवाज दिला? 33 कोटी देवांनी प्रार्थना केली की प्रभू, भगवान विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचं भांडण लागले, ते भांडण मिटवण्यासाठी चला. ते शब्द ऐकल्यानंतर भगवान शंकरांनी लगेच आपल्या ढगातून ढगाच्या बाजूला केले, खाली पाहिले. पृथ्वी तलावर भांडण चालू होतं. स्वर्गातून पाहिलं, स्वर्गाच्या आडून देव आहेत, ते काही करू शकतात. आणि इतका वाद वाढला होता या दोघांचा, ते एकमेकांच्या अंगावरती शस्त्र फेकण्याच्या तयारीत होते. ब्रह्मदेव विष्णूच्या अंगावरती ब्रह्मास्त्र फेकण्याच्या तयारीत होते. आणि भगवान विष्णूने सुदर्शन सोडण्याचा निर्णय घेतलेला होता ब्रह्मदेवावरती. इतका वाद वाढला होता. आता इतका वाद वाढला, इतका वाद वाढला, आता असं वाटलंय आता काय सगळं नष्ट होतं काय?
भगवान शंकरांनी कैलासातून पाहिलं आणि भगवान शंकरांनी कैलासातून हे पाहिल्यानंतर फक्त शंकरांनी या दोघांच्याही मध्ये एक पिंडीच्या रूपात भगवान शंकर प्रकट झाले. खूप कुणाचा आवाज आला आणि सर्व देवांनी जय जयकार केला. नमः पार्वती पतये शिव हर महादेव लिंगेश्वर भगवान की जय. हर हर लिंगेश्वर ते भगवान शंकर प्रगट झाले. आजही ती जागा आपल्याला पाहता येते. जसं कृष्ण जन्म मथुरेमध्ये झाला का नाही, राम अवतार अयोध्येमध्ये झाला की नाही, मग भगवान शंकर जिथे पहिल्यांदा पिंडी स्वरूपामध्ये प्रगट झाले ती जागा तुम्हाला मी सांगतो. त्या जागेचं नाव आहे अरुणाचलम नावाचं गाव आहे. अरुणाचल प्रदेश नाही, अरुणाचलम नावाचं गाव. आणि ते कुठे ते सुद्धा सांगतो. ते तामिळनाडू मध्ये अरुणाचलम नावाचं गाव आहे. अरुणाचलम ते गावाचं नाव. जसं आपलं संभाजीनगर आहे की नाही, तसं अरुणाचलम नावाचं गाव. आजही तिथे मोठी पिंड आपल्याला पाहायला मिळते. दोन देवांच्या मध्ये भगवान शंकर लिंगेश्वर भगवंताच्या रूपामध्ये प्रगट झालेले होते. आजही फार मोठी तिथं पिंड मी पाहून आलोय. हे पाहिलं नंतर मी सांगतोय बरं का. आमच्या अनुभवाचे बोल ते सगळे. आमचं ज्ञान म्हणजे काय पोपटी ज्ञान नाही. याने सांगितलं नाही ऐकायचं मग बोलायचं, त्यांनी सांगितलं नाही ऐकायचं मग बोलायचं, तसं ज्ञान नाहीये. आताच मी रामेश्वरला जाऊन आलो. त्यावेळेस अरुणाचलम नावाचं गाव आहे तामिळनाडू मध्ये. तुम्ही जर तामिळनाडू मध्ये जर गेलात तर भगवान शंकराची पिंडी जास्त तुम्हाला पाहायला मिळतात. भगवान शंकराचे जास्त मंदिर पाहायला तुम्हाला मिळतात. कारण विष्णू आणि ब्रह्मदेवापेक्षा जर श्रेष्ठ कोण असतील तर ते आपले शंकर आहेत. बाकीचे नुसते देव आहेत बर का, बाकीचे नुसते देव आहेत. पण देवांवरचं संकट आपल्या अंगावरती घेणारा फक्त एकच देव, ते म्हणजे आपले महादेव. महादेवासारखा दुसरा देव नाहीये. एक जर बेलाचं पान व्हायलं तर ब्रह्मांडाचा सुख देणारा देव येतो. फक्त एक बेलाचं पान. जर बेलाचं पान कुठे मिळत नसेल तर तांब्याभर पाणी तर कुठेही मिळेल ना हो. आणि पहिल्यापासून तांब्याभर पाणी घालण्याचा प्रयोग पहिल्यापासून आहे आपल्या इथं. हे नियम आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा तुळशी महादेवाची पूजा करावी, हा नियम आहे की नाही. तुळशीच्या बाजूला आहे की नाही महादेव. म्हणजे महादेवाला पाणी घालण्याचं, सकाळी पाणी घालायचं, संध्याकाळी फक्त हळद कुंकू व्हायचं. ते पण पिंडीवर नाही व्हायचं. त्या पिंडीचा जो कठाडा असतो की नाही त्या कठाड्यावर. पहिल्यापासून सांगितलंय. तुम्ही कोणाचंच ऐकलं नाही. तुम्ही फक्त प्रदीपजी मिश्राचंच ऐकलं. म्हणून धन्यवाद देतो आमच्या प्रदीपजी मिश्राला की त्यांनी लोक वळवले तिकडं. भक्तीच्या मार्गाने वळवलेत ना. भक्ती चांगली आहे. भक्तीमध्ये कोणाचा द्वेष नाहीये. इथे प्रत्येकाला अधिकार आहे. कोणीही यावं, कोणीही बसावं, मग कुठलाही व्यक्ती असू द्या. इथं कुठला भेद नाहीये. पहिल्यापासून भेद नाहीये. पहिल्यापासून जाती भेद नाहीये. परमेश्वरानं व्यवस्था निर्माण केलेली. व्यवस्था आहे ही, जात नाही निर्माण केली, व्यवस्था आहे. जो शिकवणारा असतो की नाही, शिकवणारा, मग तो कोणताही असू द्या, शिकवणारा व्यक्ती त्याला श्रेष्ठ मानल्या गेलेला आहे. विद्या जो देतो तो श्रेष्ठ मानल्या गेलेला आहे. क्षत्रिय म्हणजे राज्यकारभार करा, तुम्ही क्षत्रिय झाला. तुम्ही व्यापार करत असाल तर तुम्ही वैश्य झाला. तुम्ही मालकाच्या घरामध्ये नोकरी करताय तर आपण शूद्र झालो. हे वर्णन असं आहे. आपण डोक्यामध्ये खूळ भरून घेतलंय. आपण एकमेकांकडे वेगळ्या दृष्टीने पाहतोय आणि त्याच्यामुळे सगळं बिघडलंय. खेळच बिघडलाय सगळा. आपण एकच आहोत. प्रभूची लेकरे सारी दयाला सर्व ही प्रभूची लेकरे सारी दयाला सर्व ही
तोची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी कुणाना तुच्छ लेखावी. असं धर्मामध्ये सांगितलंय. प्रत्येक धर्मामध्ये वर्णन आहे. कोणाचा द्वेष करू नका, कोणाला कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठ आहे. लिंगेश्वर भगवंताच्या रूपामध्ये, लिंगेश्वर म्हणजे फार मोठी पिंड आहे, त्या रूपामध्ये भगवान शंकर पृथ्वी तलावरती प्रगट झाले. अरुणाचलम नावाचं गाव. आणि त्या दिवशी मुहूर्त कोणता होता? ज्या दिवशी प्रगट झाले शंकर, त्या दिवशी मुहूर्त सांगितलेला आहे. जन्म कधी झाला? जन्म सांगितलेला आहे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. या दिवशी भगवान शंकर पिंडीच्या रूपामध्ये इथं पृथ्वी तलावरती आले. म्हणजे थोडक्यात आपण दत्त जयंती म्हणतो ना, दत्त जयंती, दत्त जयंतीचा मुहूर्त येतो आणि त्या मुहूर्तावरती भगवान शंकर पिंडीच्या रूपामध्ये प्रगट झालेले. आणि मग देवांनी भगवान शंकराला आपल्या जवळ घेतलं, पाळण्यामध्ये टाकलं आणि भगवान शंकराचा सुंदर पाळणा होऊ लागलाय. आता यजमान पत्नीला यजमानाने समोर यायचंय आणि शंकराला फक्त फूल व्हायचंय. आणि सुंदर प्रकारे आता मी पाळणा म्हणतो. तुम्हाला रामाचा पाळणा येतो, कृष्णाचाही येतो, महादेवाचा. काळजी करू नका, माझ्याकडे सगळे. तुम्ही फक्त कथा व्यवस्थित बार काही नाही का, बाकी सगळं आणलं मधलं काय असेल ते मी म्हणूनच घेतो. तुम्ही काळजीच करू नका. कारण आपल्याला गीता भागवत ज्ञानेश्वरी याच्या पुढचं काही माहितीच नाही. आता समोर यजमान पत्नीला शंकराला फुल वाहवं आणि सुंदर मी पाळणा म्हणतो. तुम्ही फक्त माझ्या पाठीमागं जो बाळा जो जोरी जो म्हणा किंवा साडी बांधलं, एवढं केलं तरी खूप झालं. कोण करायची? कोणी पण चालतं ना. शंकराला फक्त फुल वा ना तुम्ही. आता सगळेजण 2-3 जण उठा. फुलं इकडं बघ, ताटात वर पांढरा फुल घे, पांढरा घे, वहीतलं ठेवलेलं घे. माझ्या देवाला पांढरं वाय. बेल होता ना, बेल आहे. बेल वाय माझ्या. जो 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 रे त्रिनयना निज पंचानना सृष्टि संहार तमो गुणा गोया निर्मला. जो 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 रे
संगी होता तू तो जागी तो स्त्री लागी अरभागी घेऊन फिरसी जगी जो 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 रे श्री नयना निज बाप पुजारा जो 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 रे श्री नयना निज बाप पुजारा जो 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 जय हो भगवान शंकर या पृथ्वी तलावरती पिंडीच्या रूपामध्ये पहिल्यांदा प्रगट झाले आणि ते लिंगेश्वर भगवान झाले. सगळ्या 33 कोटी देवांना आनंद झालेला होता आणि देवांच्या बायका भगवान शंकराच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊ लागले. सगळ्यांना फुलं वाटा. थोडस भगवान शंकराचं नामस्मरण आणि त्यानंतर पावल्या खेळायचं आपल्याला. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय